आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका कथित ऑडिओ क्लिपनं राजकीय वादळ उठलंय। कालपर्यंत जे नेते राष्ट्रवादीचे कारभारी, पक्षाचे सर्वेसर्वा आणि सत्तेच्या राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जात होते ना, तेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आज अचानक पक्षात नकोसे झालेत का? हम सब एक हैसा नारा देणाऱ्या राष्ट्रवादीत सध्या पडद्यामागे शह काटशहाचा असा खेळ सुरू आहे की कुठल्याही पॉलिटिकल वेब सिरीजला सुद्धा लाजेल। गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांची क्रोनॉलॉजी जर आपण पाहिली तर तुम्हाला सगळं लक्षात येईल। यातला पहिला अंक, पटेल आणि तटकरेंचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे नरेश अरोरा अचानक साइडलाइन झाले। कुठलीही मोठी घोषणा नाही, कुठला गाजावाजा नाही, थेट पत्ता कट। दुसरा अंक, दिल्लीतून पक्षावर पकड मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असताना मोठा झटका बसला। निवडणूक आयोगालाच पत्र पाठवून काही पत्रव्यवहार अमान्य असल्याचं सांगण्यात आलं। तिसरा अंक, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत फेरबदल होतात आणि कालपर्यंत पक्षाचे पॉवर सेंटर मानले जाणारे दोन दिग्गज नेते अचानक नामधारी पदांवर ढकलले जातात। आणि त्यावर स्पष्टीकरण काय? क्लरिकल मिस्टेक। राजकारणात इतकी मोठी मिस्टेक खरंच चुकून होते की मुद्दाम घडवली जाते? तुम्हीच सांगा। चौथा अंक, याच कथित मिस्टेक झालेल्या यादीत पार्थ पवारांच्या हाती पक्ष संघटनेची जबाबदारी जाते आणि जय पवार यांच्याकडे थेट पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या। म्हणजे संदेश अगदी स्पष्ट आहे, पक्षात नवं पॉवर सेंटर तयार होत आहे। आणि आज कहर झाला। दिल्लीतल्या पक्ष कार्यालयात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना थेट नो एंट्री असल्याच्या बातम्यांनी राजकीय भूकंप घडवला। दोन्ही बाजूंनी इन्कार झाला हे खरं आहे, पण राजकारणात एक नियम कायम असतो, धूर दिसतोय म्हणजे आग कुठेतरी नक्की लागलेली असते। तुम्हाला प्रश्न पडला असेल की कालपर्यंत तर सगळं सुरळीत दिसत होतं, मग हे ठिणगी अचानक पडली कुठे? तर पडद्यामागे सध्या दोन कथित कहाण्या जोरात चर्चेत आहेत। पहिली ठिणगी एक कथित ऑडिओ क्लिपची आहे। या क्लिपमध्ये नव्या नेतृत्वाचा स्वाभिमान दुखावला गेल्याचं कळतंय। अजितदादा आणि पार्थ पवारांच्या बद्दल आक्षेपार्ह चर्चा झाली आणि ती क्लिप थेट नव्या नेतृत्वापर्यंत पोहोचल्याची चर्चा रंगली। राजकारणात शब्द गोळीपेक्षा जास्त घातक असतात आणि इथं तर गोळी थेट पॉवर सेंटरवर झाडली गेल्याचं बोललं जातं। दुसरी ठिणगी, पक्षाच्या पैशांचा कथित उधळपट्टीचा हिशेब। एका महिला नेत्याच्या ब्युटी पार्लरचं बिल पक्षानं भरलं। नेत्याच्या प्रायव्हेट हेलिकॉप्टरच्या कोट्यवधींच्या उड्डाणापासून ते पंचतारांकित हॉटेलच्या अवाढव्य बिलापर्यंत सगळा खर्च थेट पक्षाच्या तिजोरीतून झाल्याची चर्चा आहे। आणि म्हणूनच सुनेत्रा पवारांनी आर्थिक नियंत्रण थेट आपल्या मुलाच्या हाती अर्थात जय पवारांच्या हाती दिल्याचं कळतं। थोडक्यात काय तर नवं नेतृत्व आता फक्त पक्ष चालवत नाहीये, तर पक्षात मोठं क्लीनअप ऑपरेशन सुरू केल्याचा संदेश दिला जातो। पण या साफसफाईत जर ज्येष्ठ नेते कॉर्नर होत असतील तर पक्षात नाराजांची नवी फळी तयार होतीये का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रवादी पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे का? सवाल अनेक आहेत। या सगळ्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे पडद्याच्या मागे सुरू असलेल्या या प्रत्येक अंकाची, या महानाट्याची। बडे मुद्देच्या माध्यमातून या अंकाची आणि आतापर्यंतच्या सगळ्या अंकांची चर्चा करत असताना काही मूलभूत सवाल आपल्याला उपस्थित करायचे आहेत। हे सवाल कुठले आहेत? पण सुरुवातीला आपण आजचा जो महत्त्वाचा प्रश्न, पटेल तटकरे राष्ट्रवादीला नकोसे झालेले आहेत का, हा प्रश्न विचारण्यामागचं कारण काय आहे हे मी तुम्हाला सगळं सुरुवातीला सांगितलं। पण त्याबद्दल मान्यवरांना काय वाटतं? त्यांचं हे म्हणणं आहे का? पटेल तटकरेंना कार्यालयात नो एंट्री ही बातमी आली, तिचं खंडन करण्यात आलं, पण धूर का आला? कुठे आग लागली होती का? विचारूया। त्यानंतर आज आपण सवाल उपस्थित करतो, राष्ट्रवादीतली अस्वस्थता नव्या फुटीची नांदी तर नाहीये ना? खूप वेगवेगळ्या बातम्या येत आहेत। आत्ताच काय येत आहेत टायमिंगच्या बद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे। आणि त्यानंतर कथित ऑडिओ क्लिपनं राष्ट्रवादीत हे वादळ निर्माण केलेलं आहे का? ती ऑडिओ क्लिप अनेकांनी ऐकली असं कळतंय, त्याच्याबद्दलचे दावे केले जात आहेत। ती कुणाकडे आहे हे सुद्धा सांगितलं जात आहे।
पण ती अजून बाहेर आलेली नाहीये. ती काही लोकांपुरतीच आहे. काय ती विचारूया. पक्षाच्या जीवावर मौज केल्यानं नेतृत्व नाराज झालं का? मग या सगळ्या नाराजीच्या मागे हे पक्षातलं काय म्हणतात त्याला की पूर्णपणे एक प्रकारे नवी घडी बसवण्याचा हा प्रयत्न आहे आणि मग नव्या नेतृत्वाला संधी देत असतानाची ही खळखळ आहे का? प्रश्न अनेक आहेत. आपण कुठलाही बायस न ठेवता त्या सगळ्याबद्दल आपण मान्यवरांशी चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर आपल्यासोबत आहेत. विकासजी, खूप स्वागत आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत. विकासजी, तुमचंही स्वागत आहे. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा जोडले गेलेले आहेत. डॉक्टर साहेब, तुमचंही स्वागत आहे. आणि या तिघांच्या वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यानंतर, त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर त्याचं राजकीय विश्लेषण अतिशय महत्त्वाचं आहे. कारण राजकीय पक्षाचे नेते प्रवक्ते हे त्यांच्या सोयीचं ते सांगत असतात, पण त्याच्या सोयीच्या पलीकडे बिटवीन द लाईन्स काय आहेत हे समजून घेणार आहोत. नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सरांकडून. सर, खूप स्वागत आहे तुमचं. विकासजी, माझा प्रश्न थेट आहे. मी तुमची अडचण पूर्ण समजू शकतो, तरीही मला तुम्ही सांगा, सुनील तटकरे तुमचे प्रदेशाध्यक्ष आत्ता आहेत की नाही तेही सांगा. आणि सुनील तटकरे म्हणतायत की जो पेच आहे तो चर्चेने आम्ही सोडवू. पेच काय आहे महाराष्ट्राला सांगा. काय, आता मीडियामधून वेगवेगळ्या चर्चा ह्या होत असतात आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा वहिनींची निवड झाल्यानंतर जे बदल पक्षांतर्गत होत असतात, याला निवडणूक आयोगाला काही यामध्ये जे झालेले बदल असतात आणि वेळोवेळी जे बदल होत असतात ते कळवण्याचं काम हे पक्षाचे प्रमुख म्हणून आणि पक्षांतर्गत ती प्रक्रिया सातत्याने आणि निरंतर होत असते. कारण बदलाची प्रक्रिया ही होत असते आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जी दिलेली पत्र होती किंवा नंतरची पत्र होती, त्या पत्रांमध्ये थोडेफार काही बदल झाले किंवा त्यामध्ये काही मिस्टेक्स आहेत ज्या झाल्या, त्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनींनी त्या ठिकाणी त्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. परंतु काय होतं, अलीकडं मीडियाच्या माध्यमातून अनेक विषय निघतात आणि अनेक विषय निघाले की त्यावरती चर्चा होती. चर्चा वेगवेगळ्या अंगाने जाते आणि म्हणून पक्षामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये काही बदल होत असतात किंवा काही बदल आम्ही चर्चा करून घडवू शकतो आणि अन्यथा काही ज्या चुका थोडाफार काही झालेल्या असतील तर त्या एकत्र बसून सोडवण्याचा निर्णय हा पक्षांतर्गत केला जातो. त्यामुळे या माध्यमाला हवा देऊन किंवा वेगवेगळ्या माध्यमाच्या माध्यमातून चर्चा घडवून आणून पक्ष आजच्या वेळेला माननीय अजितदादांच्या जाण्यानंतर ज्या पद्धतीने सुनेत्रा वहिनींनी पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर आज वेगवेगळी आव्हानं पेलत असताना त्या स्त्रीला स्वतःहून एक राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावरती आली, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली आणि त्यानंतर या पक्षाचं नेतृत्व ज्या दादांकडे पाहून हा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला, नेतृत्वाच्या जाण्यानंतर हा पक्ष सैरभैर होण्यापासून सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाने सर्वांना एक विश्वास दिला आणि जुने जाणते नेते म्हणून प्रफुल्ल पटेल साहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, या सर्वांना विश्वासात घेऊन हा पक्ष एकसंध राहिला पाहिजे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणारा पक्ष आहे. या पक्षावरती विश्वास ठेवणारा गाव खेड्यामधला शहरामधला तरुण आहे आणि सर्वच लोक या पक्षाशी जोडलेले आहेत. माननीय दादांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यावरती, त्यांच्यावरती, त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावरती हा संपूर्ण पक्ष बांधला गेलेला आहे. बरोबर. फक्त एक प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणताय की आहे अंतर्गत चर्चा चालू आहे. फक्त एक प्रश्न, तुमच्या पक्षात अशी काही सध्या घडामोड चालू आहे का? मार्गदर्शक मंडळ स्थापन करण्याच्या संदर्भात काही विचार चालू आहे का? नाही, एक लक्षात घ्या, मी विलासजी तुम्हाला हेच सांगतोय की पक्ष म्हटलं की तिथं चर्चा होतात, मिटिंग होतात, एकत्र येणं असतं, मनभेद असणं आणि मनभेद असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि लोकशाहीचं लक्षण आहे की त्या ठिकाणी आपली मतं व्यक्त केली पाहिजे. त्या मतांवरती विचारमंथन होतं, मंथनात निर्णय होतात. आम्ही एनडीएचे घटक आहोत आणि आम्हाला पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने हा पक्ष बांधायचा काम माननीय अजितदादांनी
या महाराष्ट्रामधील सर्व तळागाळातील माणसांना, इथल्या सर्वसामान्य घटकाला जो न्याय देण्याचा प्रयत्न केलेला ठीक आहे. आहे तो सुनेत्राबाईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊ. ठीक आहे. सुनेत्राताईंनी पक्षाची धुरा घेतल्याच्या नंतर, हाती घेतल्याच्या नंतर स्वाभाविकपणे त्यांनी एक नवी मांडणी पक्षात सुरू केली आहे. आणि ही मांडणी करत असताना लवांडेजी, या मांडणीमध्ये काही चूक झाली असं म्हटलं गेलं, क्लेरिकल मिस्टेक आहे असं म्हटलं गेलं. तुम्हालाही पटतंय ती क्लरिकल मिस्टेक आहे की चुकीची दुरुस्ती आहे? तुमचं काय म्हणणं आहे? नाही, या संदर्भात आपल्या चॅनलवर दीड महिन्यापूर्वी मला वाटतं आपण चर्चा केली होती. तुम्हाला आठवत असेल की मी तुमच्या सुरुवातून अजितदादांच्या पक्षाची घटना जी होती ती कशी बदलली होती आणि किती मुद्द्यावर बदलली होती, ती नवी घटना आणि जुनी घटना सुद्धा मी आपल्या चॅनलवर महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून दाखवलेली होती. हा पुढचा अंक त्यावेळेस आहे त्यांच्या त्याच्यातला? पक्षातल्या हा त्याचाच पुढचा अंक आहे? हा, मला ते सांगायचं की त्यावेळेस त्यांच्या पक्षातल्या काही लोकांना माझी भूमिका किंवा आमच्या रोहितदादांची भूमिका आवडली नव्हती की आमच्या पक्षात कशाला लक्ष घालता. परंतु ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की जोपर्यंत घरातलं भांडण उंबऱ्याच्या आत आहे तोपर्यंत कुणी लक्ष घालत नसतं. पण जेव्हा तुमच्या घरातलं भांडण चौकात येतं, चावडीवर येतं, तेव्हा गाव बोलायला लागतं. हो, त्यासाठी तुम्हाला घरात कोणी डोकवत नसतं तुमच्या. त्यामुळे आता जे काय आहे वादविवाद जे आहेत, आता विकास पासलकर फार आपलं व्यवस्थित आता सुभाषित सांगितल्यासारखं ते बोलतायत. ते आमचे मित्र आहेत, चळवळीतले कार्यकर्ते आहेत विकास पासलकर. ते खरं तर चळवळीत अजितदादांच्या पक्षात आले होते. अनेक वर्ष ते चळवळीत राहिले. तुमची काय अपेक्षा आहे विकासजी? तुमची काय अपेक्षा आहे? तुमची काय अपेक्षा आहे? त्यांनी काय करायला हवं? विकासजींनी काय करावं म्हणजे तुम्हाला बरं वाटेल? नाही, विकास पासलकर आता आमचे नाव बंधू आहेत, आम्ही मित्र आहोत. ते आता अजितदादा गेल्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये आता ते एकटे पडतील की काय अशी अवस्था त्यांची झालेली आहे. कारण ते विचारधारेचे कार्यकर्ते आहेत. त्यांना आता तिथे कुणीच वाली नाही असं माझं मत आहे. सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल त्यांचे नेतृत्व करू शकत नाहीत विकास पासलकरांचं. बरं, विकास पासलकरांवर नको चर्चा, आपण पुढे. हा, तुम्हाला काय वाटतं? ही चूक झाली आहे, क्लेरिकल मिस्टेक आहे की मिस्टेकची दुरुस्ती आहे? नाही, क्लिअर मिस्टेक नाही. हे सगळं प्री प्लॅन आहे. पार्थ पवारांना हा पक्ष ताब्यात ठेवायचा आहे, त्याच्यासाठी ते प्रयत्न करतायत. पार्थ पवारांची टीम म्हणजे सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल किंवा सूरज चव्हाण किंवा आनंद परांजपे ही पार्थदादाची टीम नाहीये. म्हणून आनंद परांजपे गेले ना पळून काल एकनाथ शिंदेच्या पक्षात, जे 8 दिवसापूर्वी तावातावाने बोलत होते आमच्यावर. त्यामुळं सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे निश्चितपणे तिथे काहीतरी गडबड आहे. आणि पार्थ पवारांचं आणि त्यांचं भांडण होतंय, कुठंतरी जुळत नाहीये, हे स्पष्टपणे आता महाराष्ट्राला आणि सगळ्या पत्रकारांना सगळ्यांना ते दिसतंय आता स्पष्टपणे. आता जे काही आमदार सुद्धा अस्वस्थ आहेत, त्या पक्षात 2 गट आहेत आणि ते 2 गट तरी धुसफूस करतायत. हे वास्तव आहे. अजितदादांच्या निधनाची चर्चा एक गट करतोय की त्यांना वाटतं अजितदादांच्या निधनाची चौकशी झाली पाहिजे, त्याचं कारण कळलं पाहिजे. आणि दुसरा गट मात्र भारतीय जनता पार्टीच्या आश्रयाखाली आहे, जो गट सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. पण एक सांगा, तुम्ही म्हणालात की सगळ्यांना आता हे दिसतंय. आम्ही असं ऐकतोय की तुम्ही काहीतरी ऐकलंय म्हणून एका ऑडिओ क्लिपची सध्या खूप चर्चा आहे. ही काय ऑडिओ क्लिप आहे? मला वाटतं विकास लवांडेजी, मी दोघे विकास आहेत म्हणून, ही काय ऑडिओ क्लिपची काय भानगड आहे? नाही, ऑडिओ क्लिप काय किंवा ब्युटी पार्लरची बिलं भरलेली असतील काय, किंवा अशोक खरातचं प्रकरण असेल, अशोक खरातकडे कोण यांच्या पक्षातल्या रुपाली चाकणकरांनी कोणाकोणाला नेलं, हे सगळं आता सर्वस्वरूप झालेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा किंवा उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आता ह्या अशोक खरात प्रकरणात जे कोणी अडकलेले सुनील तटकरे किंवा रुपाली चाकणकर किंवा आणखी काही लोक आहेत, हे सगळे आता देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीने वाटचाल करत राहतील. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आता लगेच होणार नाही काही, पण पुढच्या काही दिवसानंतर पक्षात फूट पडली तर नवल वाटायला नको. जे बीजेपीला अभिप्रेत आहे, बीजेपीचा तसा प्रयत्न आहे, कारण एकनाथ शिंदेचा पक्ष, अजितदादांचा पक्ष आहे तसा एकसंध राहणं हे भारतीय जनता पार्टीला परवडत नाही, त्यांना मान्य नाहीये. म्हणून पुढच्या काही दिवसात, 1 वर्षभराने का होईना, ही सगळी गडबड आपल्याला उदयास आलेली दिसेल. ही सुरुवात आहे आता. ठीक आहे विकासजी, खरं तर विकास पासलकरांची कमेंट मला घेणं क्रमपात्र आहे. अशा तुम्ही एक गंभीर आरोप केला की फूट पडू शकते असं तुम्ही म्हणताय, आणि मला त्या ऑडिओ क्लिपबद्दल पण त्यांचं म्हणणं घ्यायचंय आणि काय सत्य त्यातलं सांगा विकासजी. काय आहे, विकास लवांडे यांची भूमिका पक्षाची मी समजू शकतो, परंतु माननीय अजितदादांच्या जाण्यानंतर
राजकारण कुठल्या लेवलपर्यंत गेलेलं आहे, आपण काय करतोय हे पण आपण कुठंतरी विश्लेषण केलं पाहिजे. कारण आज माननीय पवार साहेबांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कालखंडामध्ये किंवा आज आदरणीय पवार साहेब आहेत, तर कुटुंबामधील अनेक सदस्य नेतृत्व करतात आपल्या पक्षाचं. माननीय दादांच्या जाण्यानंतर दादा पवार यांनी जर या पक्षाची पडद्या आडून जर काही भूमिका अनेक काम केली, माननीय अजितदादांनी या दादा असतील त्यांना निधी अनेक ठिकाणी राजकीय संधी देऊन किंवा प्रयत्न करून लोकांवरून निवडून यावं, आणि अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे बॅकअपचं जे काम आहे, इव्हेंट असेल, कार्यकर्त्यांना सांभाळणं असेल, अनेक निवडणूक त्याच्यामध्ये काम केलेलं होतं. नाही ते बरोबर आहे, ते बरोबर आहे, पण ते एक कथित ऑडिओ क्लिप आहे. त्या ऑडिओ क्लिपमुळे आपण समजून घेतलं सन्मान पाहिजे. दुखावलाय नेतृत्वाचा, नव्या नेतृत्वाचा असं म्हटलं जातंय. त्यात तथ्य आहे का? एकदा क्लिअर होऊ द्या हे सगळं. एक कथित ऑडिओ क्लिप आहे काहीतरी. विलासजी ऐका, काय असतं माहितीये का, की काहीतरी वादळ उठतं, कुठेतरी कोणाच्या हातात काहीतरी लागतं आणि त्याच्यामधून जो दुरावा निर्माण होतो तो विनाकारण आहे ना. पक्षांतर्गत काही बाबी आहेत, फरक आहे, पक्षामध्ये एकत्र चर्चा आहे आणि पक्ष एकसंध आहे. ठीक आहे, पक्ष एक संघ आहे असं तुम्ही म्हणताय. माफ करा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही, प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीये. डॉक्टर राजू वाघमारे, तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद बघितली असेल. त्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीने एका गोष्टीची नाराजी व्यक्त केली, म्हणून तुम्हाला आज या चर्चेमध्ये मी मुद्दाम बोलवलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की महायुतीमध्ये एक प्रकारचा अलिखित नियम आहे, करार आहे. नियम नाही, करार आहे. करार असा आहे की आपण एकमेकांच्या पक्षातल्या लोकांना फोडायचं नाही, त्यांना घ्यायचं नाही. पण तरी हा तुम्ही करार मोडला आणि आनंद परांजपेंना घेतलं. चर्चा अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही गळ टाकून बसलाय, खरं आहे? नाही विलासजी, काल आमचे आदरणीय नेते उदय सामंतजी यांनी परवाच्या दिवशीच पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आनंद परांजपेंना आमच्या पक्षात घेण्याच्या आधी अनौपचारिकरित्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबरोबर, बीजेपीच्या नेतृत्वाबरोबर चर्चा करण्यात आली की अशा पद्धतीची मागणी त्यांच्याकडून करण्यात येते आहे आणि पूर्ण कल्पना दिल्यानंतरच आनंद परांजपेंना आम्ही शिवसेना पक्षात घेतलं. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की आम्ही काही गळ वगैरे टाकून बसलेलो नाहीये. शिवसेनेमध्ये इनकमिंग जर तुम्ही म्हणाल तर इतर सर्व पक्षांपेक्षा आदरणीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इनकमिंग मोठ्या प्रमाणात सर्व स्तरावर कंटिन्यू सुरू आहे. त्याच्यामुळे आम्ही काही गळ टाकून बसायचा प्रश्न येत नाही. लोकांची इच्छा आहे की त्यांना आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करायचंय, शिवसेनेमध्ये यायचंय. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार, आदरणीय धर्मवीर आनंद दिघेंचे विचार, आणि त्याच्यासाठी हे सगळे राष्ट्रवादीतल्या किती आमदारांची इच्छा आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायची? मला वाटतं की राष्ट्रवादीच्या असं बोलू शकत नाही, पण असे पुष्कळ आमदार आहेत आताच्या विधानसभेमध्ये की त्यांची इच्छा आहे आणि खासदार पण आहेत की त्यांची इच्छा आहे. उभाटाचे काही आमदार आहेत, खासदार आहेत, राष्ट्रवादीचे काही आहेत आणि त्यांची इच्छा आहे की आदरणीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली त्यांना यायचंय. पण आम्ही त्या दृष्टीने अजिबात प्रयत्न करत नाही आहोत. आनंद परांजपेच्या बाबतीत आम्ही पूर्ण कल्पना दिली आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे विलासजी, मी 3 महायुतीतले पक्ष आहोत. उद्या आनंद परांजपेंना आम्ही घेतलं नाही महायुतीमध्ये, असं एक पकडून चला, हायपोथेटिकली समजा की बाबा त्यांची इच्छा आहे, आम्ही त्यांना म्हणालो नाही, भाजप त्यांना म्हणालं नाही आणि त्यांना जर राष्ट्रवादीमध्ये राहायचंच नाहीये, त्यांचं काही वैयक्तिक त्यांची कारणं असतील. पण मग उद्या आनंद परांजपे सारखा एक नेता, एक चांगला व्यक्तिमत्व राजकारणातलं, उद्या आम्ही दारं बंद केली तर ते विरोधकांकडे जाणार, कारण शेवटी राजकारण आहे. मग आम्ही काय करायचं? म्हणजे जर अशा घटना घडत असतील तर कमीत कमी जो जाणारा आहे तो विरोधकांकडे न जाता महायुतीमध्ये टिकेल याची जर काळजी घेतली एनडीए म्हणून आणि महायुती म्हणून,
तर मला वाटतं की त्याच्यामध्ये वावगं काही नाहीये. बर. पण तरीही आम्ही पूर्ण कल्पना देऊन त्यांचा प्रवेश आमच्यामध्ये करून घेतला, कारण त्यांची जबरदस्त इच्छा होती. ते म्हणाले, तुम्ही जर प्रवेश देत नाही तर मग मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. आणि त्याची चर्चा घेतली आणि मग त्याच्यानंतर आनंद परांजपेंचा प्रवेश आम्ही केला. हा. त्याच्यामुळे हे त्यांनी दाखवलेलं आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या वरचा नेतृत्वावरचा विश्वास, त्यांचं जे जनमानसातली आता लोकप्रतिभा आहे, एक जननेता म्हणून एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये आता नावारूपाला ठीक आहे, म्हणजे popular झालेले आहेत. हा, म्हणजे तुमचं असं त्याच्यामुळे म्हणणं लोकं आम्ही येतात. गळ टाकलेला नाही, मासे स्वतःहून बाहेर येत आहेत आणि बाहेर येऊन हो. उड्या टाकतायत. अहो, असं ते असं बाहेर येत नाही, ते उड्या टाकतायत. हा, ते उड्या टाकतायत. तुम्ही गळ टाकलेला नाहीये किंवा ते स्वतःहून गळात जाऊन बसताय. ठीक आहे, आता याचे काय अर्थ आहे ते समजून घेऊया. आपल्यासोबत माने सर आहेत. सर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे नेते कालपर्यंत हम सब एक हैचा नारा देत होते, अचानकपणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इतकं मोठं राजकीय वादळ उठण्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? आणि हे वादळ केवळ पेल्यातलं आहे की हे वादळ चक्रीवादळ आहे? मला असं वाटतं की हे पेल्यातलं वादळ नाहीये, हे चक्रीवादळ आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या म्हणजे 28 जानेवारी पासून जे काही घडलेलं आहे, तर त्याचा एकूण घटनाक्रम जर पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं की काहीतरी आतमध्ये सुरू आहे. आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे प्रवक्ते जे आहेत दोघे, तर ते दोघेही पुरोगामी चळवळीतून आलेले आहेत. म्हणजे अगदी विकास लवांडेंची आपण सगळी वाटचाल पाहिलेली आहे. विकास पासलकरांना तर मी ते संभाजी ब्रिगेडमध्ये होते तेव्हापासून ओळखतो. त्यामुळं ही सगळी चळवळीतनं आलेली माणसं आहेत आणि पुरोगामी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. याच्यातला एक मिसिंग पॉइंट असा आहे की या सगळ्यांमध्ये आपण पवार साहेबांची, शरद पवारांची भूमिका जी आहे ती आणि एकूण पवार कुटुंबाची भूमिका जी आहे त्या भूमिकेबद्दल फारशी चर्चा करत नाही आहोत. बर बर. झालंय काय की अजितदादांच्या अपघाती निधनानंतर हे पत्रांची जे मगाशी तुम्ही उल्लेख केला, तर त्याच्यातला एक भाग खूप महत्वाचा आहे की जय पवारांच्याकडे फक्त सगळा कोष दिलाय, ट्रेझरी दिली असं नाहीये. पक्ष शिस्तीचं पण म्हणजे ते डिसिप्लिनरी जे पार्ट आहे तो पण जय पवारांच्याकडे दिलाय आणि पार्थ पवारांच्याकडे सगळी सूत्र दिलेली आहेत. आणि त्याच्यामुळून पहिला निष्कर्ष असा निघतो की या पक्षफुटीसाठी कारणीभूत असलेले जे कोणी आहेत, तर ते सुरुवातीला दूर केले जातात की काय, असा प्रश्न त्याच्यामधून निर्माण होतो. मग तो प्रफुल्ल पटेलांचा विषय असेल, तो सुनील तटकरेंचा असेल किंवा बाकीचे जे मंडळी आहेत. आणि कारण हे दोघे प्रमुख होते अजितदादांच्या सोबत जे होते ते. आणि त्यामुळं ही जी एकूण जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की पवार कुटुंबामध्ये या सगळ्या नेत्यांच्या बद्दल एक अविश्वास आहे किंवा अशा पद्धतीचं वातावरण आहे की अजितदादांच्या निधनानंतर ज्या पद्धतीच्या रिॲक्शन्स यायला पाहिजे होत्या या लोकांच्याकडून, जितके आक्रमक असायला पाहिजे होते, विशेषतः रोहित पवार ज्या पद्धतीनं अजितदादांच्या निधनाच्या चौकशीची जी मागणी करतायत, तर ती जी सगळी मागणी आहे त्या मागणीला मूळ अजितदादांच्या पक्षामधून मात्र तितकासा सपोर्ट मिळत नाही. अशा पद्धतीचा एक मेसेज काहीतरी आत गेला की काय, अशी शंका एक निर्माण होते. आणि त्यामुळं ही जी सगळी जी पुढची जी कारवाई आहे ती त्याच्याशी लिंक करून आपल्याला पाहावी लागेल. आणि एक गोष्ट सगळ्यात महत्वाची की कौटुंबिक नातेसंबंध जे असतात ना, ते पाण्यावर काठी मारल्यानंतर जसं पाणी तुटत नाही ना, तसं ते आहे. आणि त्यामुळं हा पक्ष, या पक्षाचा मूळ आधार जो आहे तो पवार कुटुंब आहे. आणि त्यामुळे पवार कुटुंबामध्ये या पद्धतीनं फूट पडल्यानंतर काय, जोपर्यंत अजितदादांच्या नेतृत्व होतं या पक्षाकडे तोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं. पण ज्या क्षणाला त्यांचं निधन झालं त्याच्यानंतरचा जो रोल प्ले केला जातोय पवार कुटुंबांमधून, त्याच्याकडे आपल्या सगळ्यांचं तितकंसं दुर्लक्ष नाहीये, लक्ष नाहीये. हा, पण सर एक मुद्दा, क्रोनॉलॉजी जर आपण बघितली, एक घटना आहे आणि त्याहून आपण सगळे त्याचे पदर काढतोय असं अजिबात नाहीये. अनेक पदर एकत्र घेतोय आणि त्याच्यानंतर मग त्याचं एक कपडा म्हणूया आपण, अनेक धागे एकत्र घेऊन त्याचा जो कपडा आणखी जसं पवार साहेबांच्या भूमिकेबद्दल जसं आपण बोलतो आहोत ना, तसंच या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे सध्या ते तर बघ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. म्हणजे
नाही, त्याच्यातून स्पष्ट होत नाही. त्याचं कारण असं आहे की शिंदे साहेबांचा पक्ष असू द्यात की सुनेत्रा वहिनींचा पक्ष असू द्यात, त्याच्यामधल्या सगळ्या जे काही घडत असेल त्याच्या मागं एक सूत्र आहे, महत्वाचं कॉमन जे फॅक्टर आहे तो म्हणजे भाजपची भूमिका. आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात भाजपची काय भूमिका हे स्पष्ट होत नाही. आता पण मग सर थोडेसे मला डॉट जोडून सांगा ना सर, थोडेसे डॉट जोडून सांगा ना की आता याचा अर्थ आपण असा काढू शकतो का की राष्ट्रवादीला तटकरे आणि पटेल नकोसे झालेत, हा अर्थ काढता येऊ शकेल आपल्याला सगळी क्रोनॉलॉजी बघितली तर? मला असं वाटतं की पूर्ण पक्ष म्हणून नाही, पण पवार कुटुंबांना ते नकोसे झाले आहेत असा आपण निष्कर्ष तूर्त काढू शकतो. दुसरा जो मी मुद्दा सांगतो आहे तो आता राजू वाघमारेंनी जे आनंद परांजपेंच्या पक्षप्रवेशासंदर्भात जे सांगितलं, आता ते ठाण्यात आहेत म्हणून समजा शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते गेले. राज्यातल्या इतर भागामध्ये जे असे जे नाराज नेते असतील ते कुठल्या पक्षात जातील या संदर्भातलं स्पष्ट म्हणजे स्थिती तोपर्यंत स्पष्ट होणार नाही जोपर्यंत भाजपची भूमिका स्पष्ट होत नाहीये या सगळ्या बाबतीत. कारण हे जर अशा पद्धतीने पटेल आणि तटकरेंचे समर्थक जर पक्षाच्या बाहेर जर पडत असतील तर त्यांना कोणीतरी टेकर पाहिजे ना. तो टेकर समजा एक ठाण्याचा रेफरन्स असल्यामुळे समजा एकनाथ शिंदेचा पक्ष जर समजा त्यांना घेणारा निघाला, राज्याच्या अन्य भागामध्ये काय होईल? पण तुर्तास भाजपत तो वाईटपणा घेण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये की दादांचा पक्ष दादांच्या नंतर फोडला असं एक विनाकारण पातक लागू शकतं, जे की आता गरज पण नाहीये त्यांना तशी की इतक्या मोठ्या प्रमाणात हे करायची वेळ आहे. हा, पण मग डॉक्टर राजू वाघमारे, आता जर नकोसे झाले असतील ते आणि एक गट समजा नाराज असेल, अशा परिस्थितीमध्ये मग तुम्ही सामावून घेणं हे जास्त संयुक्तिक ठरेल ह्या सगळ्या लोकांना की विरोधकांकडे जाऊ देणार तुम्ही? बघा विलासजी, राजकारणाच्या कोणत्याही राजकीय पक्षामध्ये ज्यावेळी नेतृत्व आणि नेतृत्वाच्या आजूबाजूचे जे मोठे नेते असतात त्यांच्यामध्ये ज्यावेळी एक प्रकारचा दुरावा तयार होतो किंवा एक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी बाहेर यायला लागतात, त्यावेळी पक्षातला कार्यकर्ता आणि नेता हा अस्वस्थ होतोच. आता तसं बघायला गेलं तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे किंवा इतर जे नेते आहेत त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीपासून राष्ट्रवादीला नावारूपाला आणायला त्यांनी कष्ट घेतलेलेच आहेत, हे कोण नाकारू शकत नाही. अजितदादांबरोबर पण ते होते ज्यावेळी राष्ट्रवादी एकत्र होती त्यावेळी. त्याच्यामुळे मग त्यांचे पण काही पाठीराखे असणार आहेत, त्यांचे समर्थक असणार आहेत. आणि ज्यावेळी आपल्या नेत्याचाच काही पक्षामध्ये काही टिकाव लागतोय की नाही अशी शंका होते, त्यावेळी नक्कीच त्यांचे समर्थक दुसरा मार्ग निवडणार. आणि मग तो जो मार्ग आहे तो विरोधकांकडे जाण्यापेक्षा आणि विरोधकांना ताकद देण्यापेक्षा तो जर मार्ग महायुतीमध्येच येऊन मिळाला तर त्याच्यात हरकत मला वाटतं राजकारणात असू नये आणि कोणाला त्याच्यात वाईटही वाटू नये. कारण काय आहे बघा, पक्ष फोडणं वेगळं, पण पक्षामध्ये असणाऱ्या तुमच्या गोंधळामुळे लोक बाहेर पडून आमच्याकडे येणं वेगळं. आम्ही काही पक्ष फोडत नाहीये, आम्ही त्यांच्या दखल पण देत नाही की तिकडे काय चाललंय. आमची दारं उघडी आहेत असं एक प्रकारे म्हणायचं तुम्हाला, म्हणजे आमची दारं उघडी बाहेर जाण्यापेक्षा आणि विरोधकांना मजबूत ताकद देण्यापेक्षा ते नेते जर महायुतीत आले तर महायुतीतच भलं आहे ना, एनडीएचंच भलं आहे. मग त्याच्यात विकास लवांडेजी, आता डॉक्टर राजू वाघमारे यांचं हे म्हणणं ऐकलं आणि बडे मुद्दे बघत असतील हे नेते, तर त्यांच्यासाठी हे आमंत्रण म्हणायचं काय म्हणायचं? तुम्ही मगाशी बरोबर शब्दप्रयोग केला की ते गळ टाकून बसलेले काय आहेत का, तर ते वस्तुस्थिती खरी आहे. राजू वाघमारे साहेब काय मान्य करत नाहीयेत ते की त्यांचं म्हणणं की मासेच आमच्याकडे उड्या मारतात, तर तसं नाहीये. माने सरांनी बरोबर मुद्दा सांगितला. आनंद परांजपे काय राज्याचा मोठा नेता नाहीये, ते सध्या नगरसेवक सुद्धा होऊ शकत नाही अशा लेवलचा नेता आहे तो. पूर्वी कधीतरी वडिलांच्या जीवावर काहीतरी त्या वातावरणात अपघाताने खासदार बनले असतील ते, परंतु ते फार छोटे नेते आहेत. आनंद परांजपे, त्यांचा क्रायटेरिया संबंध राज्याला लागू होत नाही, त्यामुळं फार त्याच्या गप्पा मारायची गरज नाहीये. आता माने सर म्हणले तसं वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. आता ही सुरुवात कुठून झाली असं जर म्हटलं
तर पक्षाची घटना बदलली. मग अशी मी सांगितलं तसं त्याच्यानंतर काय घडलं नाही नाही, पण विकासजी आता तुम्ही दुसऱ्याबद्दल लय खरं बोलता. नाही दुसऱ्यांबद्दल लय खरं बोलता. तुम्ही स्वतःबद्दल बोलता का? मला बघू द्या ना, प्रेक्षकांना पण बघू द्या. हो सांगा, विचारा. हा समजा तुम्हाला असं वाटत होतं, तुमच्या नेत्यांची मांडणी होती, म्हणजे विशेषतः पवार साहेबांबद्दल बोलत नाही मी ह्यांच्याबद्दल बोलतो, रोहित पवार आणि ह्या सगळ्यांबद्दल. तटकरे आणि पटेल हे आपल्या विलिनीकरणाच्या ह्याच्यातले मूळ अडथळे आहेत असं तुम्हाला वाटत होतं, बरोबर? आता समजा ते जर बाजूला झालेत असं दिसतंय, तुम्हाला दिसतंय, तुमचा मार्ग मोकळा झाला असं वाटतं तुम्हाला? अजिबात वाटत नाही. त्याचं कारण असं का अजून कोणी अडथळे आहेत का? नाही, त्याची कारणं अनेक आहेत. म्हणजे पार्थ पवारांच्या बद्दलचे काही ब्लेम अजून संपलेले नाहीयेत मुंडवा प्रकरणातले, आणि त्याच्यामुळे बीजेपी त्यांना कायम कॉर्नर करत राहणार. जोपर्यंत त्याची क्लॅरिटी येणार नाही तोपर्यंत पार्थ पवारांना त्या बीजेपीच्या तालावर नाचावं लागेल. आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या ते आश्रयाखालून बाहेर येत नाहीत, मग ते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांच्या सह म्हणा किंवा त्यांना सोडून म्हणा, जोपर्यंत ते महायुतीतनं बाहेर पडणार नाही तोपर्यंत आमच्या पक्षाचं विलिनीकरण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नंबर एक. नंबर दोन की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आमच्या याच्यात अडथळा होते का? तर मुळातच ते भारतीय जनता पार्टीत मनाने राहिले. टेक्निकली ते अजितदादांच्या पक्षात आहेत आणि त्यांना पक्षावर ताबा घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता. तो प्रयत्न त्यांचा काही प्रमाणात अयशस्वी झालेला आहे. त्यांनी मेळावे त्यांच्या तालुक्यात घेतले. सुनील तटकरेंच्या मतदारसंघातला मेळावा बघा, प्रफुल्ल पटेलांच्या त्यांच्या मतदारसंघातला विदर्भातला मेळावा बघा. त्या दोन्ही मेळाव्यामध्ये अजितदादांचा किंवा सुनेत्रा वहिनींचा त्यांनी फोटो लावलेला नव्हता. त्याच्या बातम्या पण सगळ्या वृत्तवाहिन्यात आलेल्या होत्या. आणि मग ही सगळी जर तुम्ही मगाशी जे डॉट जोडायची म्हणता, हे सगळे जर डॉट जोडले तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे सगळं तोही महत्वाचा मुद्दा ठरला. ते आम्ही ऐकतोय, आज रोहित पवार पण बोलले त्याच्याबद्दल. ते ब्युटी पार्लरचं काय आणि हेलिकॉप्टरचं काय? ते सगळं आहेच आहे. आता ते काय ते सांगा ना, महाराष्ट्राला कळू द्या ना काय आहे ते. अहो नावं घ्यायची गरज नाही. नावं नका घेऊ, काय झालं ते तरी सांगा. सुनील तटकरे जी गाडी वापरतायत ती गाडीची सुद्धा पक्षाची गाडी आहे. ती पक्षाची बिलं भरल्याचे सगळे ऐकवत आमच्या त्यांच्याकडे जी गाडी येते. अहो सगळा खर्च पक्षाचा अकाउंटवरून होत होता आणि हे अजितदादांच्या निदर्शनास आलेलं होतं. अजितदादांच्या हयातीत अजितदादांना ते पटलेलं नव्हतं. आणि ब्युटी पार्लर काय भानगड आहे? ब्युटी पार्लर आता हे आमच्या तोंडून वधून घेण्याची गरज नाहीये. हे महाराष्ट्राला कळलं, तुम्हालाही माहितीये. याची नाव घ्यायची सुद्धा गरज नाही. कोण ब्युटी पार्लर मध्ये जातंय, कोण टकाटक राहतंय, हे सगळ्यांना माहितीये ना सगळं. आता मुद्दा तो जाऊ दे. बरं ठीक आहे. ते पक्षातून बिलं भरली हा आक्षेप आहे ना नेतृत्वाचा, म्हणून ते तिजोरीच्या चाव्या काढून घेतल्या असंच म्हणणं आहे ना तुमचं? हो. हां बरं ठीक आहे. मग आता अशा परिस्थितीत माने सर, जर समजा पक्षांतर्गत सुद्धा आपल्याला असं वाटलं होतं की या निवडणुकीच्या नंतर प्रचंड बहुमत मिळालेलं हे सरकार आहे, त्यानंतर पुढची 5 वर्ष काय महाराष्ट्राच्या राजकारणात फारशी उलथापालथ होणार नाही, आपण बघितली खूप वेगवेगळी टर्न ट्विस्ट सगळे राजकारणाचे बघितले आपण. पण हे सध्याचं राजकारण असं दिसतं की पुढच्या काळामध्ये आणखी काही वळणं आणि ट्विस्ट राजकारणात येऊ शकतात असं मानू शकतो आपण? नाही, याच्यामध्ये आता विकास लवांडेंनी जे 2 मुद्द्यांचा उल्लेख केला ते त्याच्यातले निर्णायक आहेत. एक, मगाशी आपण ज्याची चर्चा करत होतो की हे सगळं शेवटी जाऊन भाजपच्या तिथं थांबणार आहे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आणि त्यांनी त्याचा उल्लेख पण केला की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 2 नेते भाजपला जास्त अनुकूल आहेत. त्यांनी शब्द वापरला की ते टेक्निकली फक्त अजितदादांच्या पक्षात आहेत, जो काय तो. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो त्यांनी जो मांडला तो याच्यासाठी आपण फार अपेक्षा करू शकत नाहीये. त्याचं कारण असं आहे की तो पार्थ पवारांचं जे प्रकरण आहे जमिनीच्या संदर्भातलं पुण्यातलं, तर त्या संदर्भातल्या जोपर्यंत काही स्पष्ट होत नाही किंवा त्याच्यामध्ये त्यांना काही क्लीन चिट मिळत नाही वगैरे ज्या गोष्टी आहेत, तर शेवटी काय आहे की हे सगळं जे घडतं आहे त्याला अनेक कंगोरे आहेत, विशेषतः चौकशांचे कंगोरे आहेत, अनेक गोष्टी आहेत त्याच्या संबंधित. त्यामुळे त्याच्यात काय फार होईल असं मला वाटत नाहीये. हे या पद्धतीनं दर 15 दिवसानंतर, दीड महिन्यानंतर काहीतरी खूप प्रचंड वादळ आतमध्ये सुरू आहे, ज्याला आपण मगाशी पेल्यातलं वादळ आणि चक्रीवादळ असं पण त्याला एक तुलना केली, तर ते आतमध्ये गडबड आहे हे नक्की आहे. हे लोकांच्या पण आता पर्यंत पोहोचलेलं आहे.
त्याचा निर्णायक क्षण कधी येईल ते मात्र भाजपची पण सर भूमिका सर 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 शेवटची कमेंट मला तुमची मुद्दाम याच्याबद्दल पाहिजे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निकालाच्या नंतर आपण त्याच्याबद्दल बोललोय, प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाच्या बद्दल. प्रादेशिक पक्ष, महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांच्या अंतर्गत सुरू असलेल्या या सगळ्या वादळाचा भारतीय जनता पक्षाला फायदा होऊ शकतो का? नाही, भाजपने मला असं वाटतं की त्या संदर्भातली काही बेसिक अभ्यास त्याचा केला असेल. म्हणजे अजितदादांचा पक्ष आपल्यापासून दूर गेल्यानंतर विरोधकांमधला मतांचं विभाजन किती प्रमाणात होईल किंवा न होईल या संदर्भातला अभ्यास. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे प्रादेशिक पक्ष दोन जे फोडले गेले किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये जी फूट पडली त्याचे मिळालेले जे बेनिफिट आहेत आणि भविष्यात त्याचं नेमकं काय होईल. कारण काय झालंय की एक तर लिडरशिपचा जो बॅलन्स आहे महाराष्ट्रातला तो अर्थहीन झालाय. त्याचं कारण असं आहे की अजितदादा गेल्यानंतर अगोदरचे जे क्रायटेरिया होते, जे निकष होते ते आता नाही आहे आणि त्यामुळे नव्याने हे सगळं होत आहे. परंतु मला असं वाटतं की हे आतमध्ये जे काही सुरू आहे, ज्या क्षणी भाजपला असं वाटेल की हा पक्ष दूर जरी गेला किंवा ज्याला आपण नेहमी चर्चा करतो आहोत की तो दोन पक्षांचं विलिनीकरण झालं तरी सुद्धा आपल्याला काही फरक पडत नाही असं ज्या क्षणाला वाटेल त्या क्षणाला त्या संदर्भातले जे काही सूत्र आहेत ती मोकळी सोडली जातील आणि मग ते त्यांना जो घ्यायचा तो निर्णय घेऊ दिला जाईल. त्यामुळे तुर्तास हे वादळ घोंगावत राहील, पण ते धडकेल 29ला असं म्हणायला हरकत नाही. आणि हे ज्या दिवशी धडकेल तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाला नक्की कलाटणी दिलेला असेल. मग वादळ येऊन गेल्यानंतर कळेल कुणाचं नुकसान काय केलं, बघूया, वेळ आहे. पण तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण स्थिरस्थावर होईल असं म्हणायला अजिबात कुणाला वाव नाही आहे. ह्या लाटा येत राहणार आहेत आणि त्या लाटांचे राजकीय अर्थ अन्वयार्थ आपल्याला काढत राहावं लागेल आणि हे राजकारण असंच दोलायमान पण राहील. पण सध्या तरी ह्या चक्रीवादळामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नौका अडकली आहे हे मात्र नक्की आहे. खूप धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल. बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे, प्रेक्षक कसं बघतायत या सगळ्याकडे, महाराष्ट्र कसा बघतोय. जेव्हा आपण विचारलं की पटेल तटकरे राष्ट्रवादीला नकोसे झालेत का, राजकारण किती चंचल असतं बघा. महिन्याभरापूर्वी हा पोल असता का, नाही. महिन्याभरातच कशी परिस्थिती बदलली. आज महाराष्ट्र म्हणतोय 95% आणि नाही म्हणतायत 5%. आणि हेच राजकारणाचं सौंदर्य आहे असं म्हणूया. पण या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडणार आहेत याचा अंदाज मात्र आज आपल्याला येतोय, जमिनीवर हात ठेवल्यानंतर आणि भिंतीला कान लावल्यानंतर. तुम्हालाही ऐकू येत असेल काय चाललंय. बडे मुद्देच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. मेरा ऑन फील्ड स्टाइल सुपर हिट है और पिच पर मेरा फुटवर्क भी. मैच में माय पुल शॉट्स डू द जॉब, बट ऑफ द फील्ड इट्स माय वॉच. ऑफ द फील्ड मेरे फुटवर्क की अलग है स्टाइल, क्योंकि वहां माय गुड लुक बिकम्स ग्रेट विद ओक्समिथ स्टाइल स्टूडियो. ओक्समिथ, पिक इट हायर. हमें पक्की खबर मिली है कि इस घर में राजयोग है, सोना चांदी। नहीं सर, ऐसा कुछ भी नहीं है। इतने अच्छे रंग है, इतना अच्छा घर है। ये राजयोग लग्जरी इमल्शन का कमाल। राजयोग लग्जरी इमल्शन, अब आपके घर में भी राजयोग आएगा। बोपारा स्टार्टर में है माइक्रो प्रोसेसर टेक्नोलॉजी, जिससे आपकी मोटर रहे 100% सुरक्षित। किसानों का सच्चा साथी बोपारा स्टार्टर। Nature in every weave, premium in every finish, modern living in every ease. Cotton King Aura, linen redefined. ही माती फक्त पीक नाही उगवत, तर देशाचं भविष्य बनवते आणि या भविष्याला सांभाळतात हे हात, आपल्या देशाच्या खऱ्या हिरोचे हात, ज्यांच्या हाताची ताकद आहे क्रिस्टलची उत्पादने. तेव्हा खऱ्या हिरोची पहिली पसंत आहे क्रिस्टलची उत्पादने. देशाचा शेतकरी, देशाचा हिरो. आजार वय बघून येत नाही, म्हणून हेल्थ इन्शुरन्स खूप गरजेचं आहे. पॉलिसी बाजार ॲप वर 1 कोटीचं हेल्थ इन्शुरन्स फक्त 550 रुपये महिन्यापासून सुरू. हाय गाइस,
दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. स्किल्स अपग्रेड करा आणि ड्रीम करिअरसाठी तयार व्हा. फॉर मोर डिटेल्स विजिट दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट टुडे. स्वाद सुगंध का राजा बादशाह बनाए बढ़िया खाना. बादशाह मसाला, बादशाह मसाला. ओक्समैन स्टाइल स्टूडियो. मेरा ऑन फील्ड स्टाइल सुपर हिट है और पिच पर मेरा फुटवर्क भी. मैच में माय पुल शॉट्स डू द जॉब, बट ऑफ द फील्ड इट्स माय वॉच. ऑफ द फील्ड मेरे फुटवर्क की अलग है स्टाइल, क्योंकि वहां माय गुड लुक बिकम्स ग्रेट विद ओक्समैन स्टाइल स्टूडियो. ओक्समैन, पिक इट हायर. बोपाराय मोटर स्टार्टर लगवाओ, परेशानियों से मुक्त हो जाओ हमेशा हमेशा के लिए. क्योंकि बोपाराय स्टार्टर में है माइक्रो प्रोसेसर टेक्नोलॉजी, जिससे आपकी मोटर रहे 100% सुरक्षित. मोटर ऑन, टेंशन गॉन. किसानों का सच्चा साथी बोपाराय स्टार्टर.